चला तर आता आपण बघूया, की मोबाईल आणि टॅबलेटला चार्ज कसं करायचं. जर मोबाईलमध्ये बॅटरी नसेल तर ते काम करणार का? तुम्हाला अर्जंट कामासाठी बाहेर निघायचं आहे, तर आपल्याला मोबाईल तर हवाच. मग मोबाईलमध्ये बॅटरी नसेल तर मग तो मोबाईल काही कामाचा नाही. तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मोबाईल चार्ज करावा लागेल. तर बघूया आपण मोबाईल चार्ज कसा करायचा. बघा इथे स्क्रीनवरती दिसत आहे मोबाईल आणि बॅटरी दिसत आहे. ते लाल कलरमध्ये आहे. त्याच्यामध्ये बॅटरीच आहे नाही. जर बॅटरी फुल झाली तर ते कसं दिसतं? हिरव्या रंगामध्ये दिसतं बॅटरी. आणि हे चार्जरचा प्लग हे सॉकेटला लावायचं आहे. त्याच्यामध्ये टाकलं की बॅटरी चार्जिंग सुरू होतं. मोबाईल चार्जर हा एक उपकरण आहे ज्याचा उपयोग करून आपण आपल्या मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करू शकतो. मोबाईल फोनच्या चार्जिंग सॉकेट आणि चार्जरच्या प्लग दरम्यान जोडा. अंतिमपणे आपल्या मोबाईलची चार्जिंग बंद करणे. म्हणजे जेव्हा पूर्ण चार्जिंग होईल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? चार्जिंग बंद करायची. डेटा केबल. आता डेटा केबलचा काय उपयोग असतो? हा जो आहे, जे तुम्हाला काळ्या रंगाचा दिसत आहे तो काय आहे? डेटा केबल आहे. मग याने काय होतं? तर डेटा ट्रान्सफर होतो. म्हणजे मोबाईलमधला डेटा जर संगणकामध्ये पाहिजे आहे तर तो तिथे ट्रान्सफर होतो. फाईल्स, फोटोज, व्हिडिओज किंवा इतर मेसेजेस ते आपल्याला इथे डेटा केबलद्वारे कॉपी करता येतात. किंवा संगणकामधली काही फाईल्स आपल्याला हवी असेल तर ते आपण डेटा केबलद्वारे मोबाईलमध्ये घेऊ शकतो. तसेच सेम टॅबलेटमधली इन्फॉर्मेशन आपल्याला संगणकामध्ये घ्यायची असेल तर आपण सेम डेटा केबलचा वापर करून आपण घेऊ शकतो. डेटा केबलची एक टोक आपल्या कम्प्युटर, लॅपटॉप किंवा अन्य डिव्हाइसमध्ये सुरू ठेवू. इतर टोक आपल्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर उपकरणात जोडा. आपल्या कम्प्युटर किंवा उपकरणातील डेटा कनेक्शन सेटिंग्सवरचा डेटा कनेक्शन सुरू करा. डेटा केबल वापरून आपण फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा फाईल्स ट्रान्सफर करू शकतो. मेमरी कार्ड. मेमरी कार्डचा उपयोग कशासाठी होतो? डेटा स्टोअर करण्यासाठी. मेमरी कार्ड हे एक उपकरण आहे ज्याने आपण आपल्या डिव्हाइसमध्ये अधिक डेटा स्टोअर करू शकतो. मेमरी कार्ड आपल्या डिव्हाइसमध्ये सुरू करण्यासाठी डिव्हाइसचा मेमरी स्लॉटमध्ये कार्ड ठेवा. बघा हे जे तुम्हाला दिसत आहे, माझं कर्सर आहे ते आहे स्लॉट आणि हे मेमरी कार्ड असं दिसतं. ते त्यामध्ये ठेवा. जे या शेपचा आहे मेमरी कार्ड सेम स्लॉट सेम शेपचा आहे. मेमरी कार्डवर डेटा स्टोअर करण्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरवरील डेटा केबल वापरून किंवा कार्ड रीडर वापरून डेटा ट्रान्सफर करू शकतो. इयरफोन. आता इयरफोनचा का उपयोग आहे? इयरफोन दुसऱ्याला न डिस्टर्ब करता आपण दुसऱ्यांसोबत बोलू शकतो, दुसऱ्यांचा आवाज ऐकू शकतो. आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन हवी आहे ती इन्फॉर्मेशन आपण दुसऱ्याला डिस्टर्ब न करता स्वतः ऐकू शकतो. तर मग संचार, कम्युनिकेशन, संवाद. इयरफोनच्या साहाय्याने आपण फोन कॉल्स सुरू ठेवून संचार करत संवाद साधू शकतो. आता आपण इयरफोनच्या द्वारे आपल्या मात्र ॲप्लिकेशनमध्ये जे लसीकरणाविषयी व्हिडिओज आहेत ते पण आपण इयरफोनच्या माध्यमातून दुसऱ्याला डिस्टर्ब न करता आपण ऐकू शकतो. योगा आणि मेडिटेशन. योगा आणि मेडिटेशन करताना इयरफोन आपल्याला संगीत ऐकण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सुविधाजनक असते. जॉगिंग करताना पण आपण इयरफोन लावून जॉगिंग करू शकतो.